एक तर पोलीस आयुक्तांना आम्हाला भेटायचं होतं। मी खरं तर पिंपरी चिंचवडला जाणार होतो आम्ही सगळे, पण आम्हाला कळालं की हडपसरमध्ये CP साहेब स्वतः आलेले आहेत। त्यामुळे हडपसरच्या पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्याशी आता आम्ही सगळ्यांनी मिळून संवाद साधला, काय गोष्टी आम्ही समजून घेतल्या। आता आम्हाला ज्या काही समजलेल्या गोष्टी होत्या की एकतर दोन्हीकडे ज्या घटना घडल्या, पिंपरी चिंचवड आणि हडपसर, इथं दोन्हीकडे घडलेल्या घटना ह्याला जे दारू आली आहे ते एकाच ठिकाणावरून आली असं आमचं मत होतं, नाही तर आम्हाला कळलेली गोष्ट होती। आणि CP साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनीसुद्धा हे मान्य केलं की इकडं उरळी कांचनच्या भागामध्ये कोणतरी एक दारू बनवणारा व्यक्ती होता, त्यानेच दोन्हीकडे दारू पाठवली होती। म्हणजे काही प्रमाणात माहिती आता पोलिसांपर्यंत पोहोचलेली आहे। दुसरा विषय आम्ही जो बोललो होतो, जो आम्हाला कळाला होता की त्यातला एक जो गुन्हेगार आहे तो स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेला होता, नाही तर स्वतःहून तो हजर झाला होता। पण कदाचित हे CP साहेबांना माहीत नव्हतं। हे खरं तर आश्चर्य आहे की CP साहेबांना या बाबतीतली माहिती नव्हती। त्याच्याचबरोबर पिंपरी चिंचवडला जी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये 13 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यात त्यांचं असं मत आहे की आता हे सिद्ध झालेलं आहे की दारू पिऊन ते सगळे 13 लोक त्या भागातले मृत्युमुखी पडलेले आहेत। मग आमचा प्रश्न होता ते बाकीचे 5 जे हडपसर भागातले आहेत त्यांच्याबद्दल काय, तर त्यांनी म्हणलं अजून स्पष्टपणे आम्हाला कळालेलं नाही। पण आम्ही त्याच्यात बोललो की पांढरेवाडी नावाचा जो काय भाग आहे, पांढरेमाळा, तिथं ह्या लोकांनी दारू पिली आणि तिथले 3 लोक मेलेले आहेत। मग सिद्ध होतं हे कुठेतरी दारू पिऊनच मेलेले आहेत, कारण का मी स्वतः ससूनला गेलो होतो, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आम्हाला कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे की याबद्दलची माहिती कोणाला देऊ नका, म्हणजे कॉन्फिडेन्शियल ठेवा। म्हणजे गरिबाचा विषय हा कॉन्फिडेन्शियल का ठेवला गेला मला माहीत नाही। मग वेगळ्या पद्धतीने माहिती काढल्यानंतर 5च्या 5 लोक ज्यांच्या बॉडी या ससूनमध्ये आत्ता आहेत ते पूर्णपणे कशामुळे मेलेत, तर फक्त ते दारू पिल्यामुळेच, आणि ते सुद्धा खराब पद्धतीची दारू पिल्यामुळेच झालेलं आहे। त्यामुळे पोलीस काही माहिती का लपवत आहेत हे आम्हाला तरी त्या ठिकाणी माहीत नाही। आणि त्याच्याचबरोबर आम्ही त्यांना बोलत असताना आता पुढं काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आज संध्याकाळपासून आम्ही वॉशआउट नावाचा एक उपक्रम हातामध्ये घेतलो आहे, नाही तर आम्ही एक कारवाई तिथं करणार आहोत। आणि त्याच्यात पूर्णपणे पुण्यामध्ये असणारे जे कोणी असे अवैध विकणारे दारू विकणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करू। मग आम्ही म्हणालो की मग माणसं मेल्यानंतरच तुम्ही कारवाई करणार का, ते म्हणले दुर्दैवाने ठीक आहे मेलेत, पण याच्या आधी आम्ही 950 कारवाई केलेल्या आहेत। पण मग 950 कारवाई जर तुम्ही केल्या असतील, पोलीस स्टेशनपासून 500 मीटर नाही ते 1 किलोमीटरवर असणारं हडपसरपासून तिथं तुम्हाला कारवाई करता आली नाही का? कुठेतरी एक कामचुकारपणा पोलीस प्रशासनाकडनं होत आहे। मी स्वतः माझ्या सोशल मीडियावर 2 व्हिडिओ आता टाकलेले आहेत ज्याच्यात पोलीस हप्ता वसुली कसे करतात हे त्याच्यावर तिथं सिद्ध होतं। त्यामुळे कुठेतरी हप्ता हा पोलिसांकडनं या अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडनं घेतला जात होता, आणि त्याच्यातच हे जे 15 लोक 18 लोक आत्ता मृत्युमुखी पडलेत ते पूर्णपणे त्याला जबाबदार हे अवैध दारू विकणारे आहेतच, पण पोलीस प्रशासनसुद्धा आहे। आणि खास करून पुण्याचे जे CP आहेत त्यांना याच्या विषयामध्ये जबाबदार धरलं पाहिजे। त्यामुळे हे पोलीस CP आल्यानंतर अवैध दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आपण सगळ्यांनी बघितलेत। दिवसा डवाळ्या रस्त्यावर तिथं कोयत्याचा वापर करून लोकांना मारलं गेलं हे आपण तिथं बघितलेलं आहे। ड्रग्ज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, आणि त्याच्याचबरोबर रात्री टपऱ्या बंद केल्यात, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही ड्रग्जच्या अनुषंगाने कारवाई करता तर ठीक आहे। छोटे रेस्टॉरंट तुम्ही 10ला बंद करायला लावतात आणि मोठे 5 स्टार 10 नंतर चालू ठेवतात। मग फक्त श्रीमंतासाठीच पोलीस डिपार्टमेंट चालू होतंय का, राहतंय का, असा प्रश्न तिथं निर्माण होतो। पूर्णपणे पोलीस प्रशासन आपल्या या पुणे शहरामध्ये फेल जाते, आणि त्याचा पूर्णपणे फटका हा सामान्य गरीब लोकांना पडतोय असं आमचं ठाम मत आहे। तुम्ही ससून रुग्णालयात गेला होता, डॉक्टरकडे काही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला का? कारण त्यांच्यात आणि तुमच्यात काहीतरी शाब्दिक बाचाबाची सुद्धा झालेली आहे। नाही, तिथं आमची बाचाबाची झाली। आम्ही म्हणालो की हे जे 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातला 1 ब्रॉड डेड होता आणि 4 तुमच्याकडे ट्रीटमेंट करत असतानाच त्यांचा मृत्यू तिथं झाला। हे कशामुळे झालं त्यांनी आम्हाला सांगत असताना सांगितलं नाही हे कॉन्फिडेन्शियल आहे। मग आम्ही म्हणलं काय, ते म्हणले नाही प्रायमरी रिपोर्ट असा आहे तसा आहे। म्हणजे कुठेतरी प्रायमरी रिपोर्ट असा आहे तसा करत कुठेतरी आपलं थातून मातून उत्तर देण्याचा प्रयत्न तिथं केला। पण आम्ही आमच्या पद्धतीने माहिती काढल्यानंतर हे 5च्या 5 लोक अवैध दारू पिल्यामुळेच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत। पोलिसांना विचारल्यानंतर पोलीस म्हणतील संध्याकाळपर्यंत आमच्याकडे रिपोर्ट येईल। आता पिंपरी चिंचवडचा रिपोर्ट लगेच येतो, आणि पुणे CPच्या विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या लोकांचा रिपोर्ट फार संध्याकाळपर्यंत येतो। मग असं म्हणायचं का की पिंपरी चिंचवडचं पोलीस हे पुणे शहरापेक्षा जरा बरं चालते, पण दोन्हीकडे
पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. हप्ता वसुली या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे आणि अजितदादांसारखा मोठा नेता नसल्यामुळे एक वचकच या पुणे शहरावर नाही तर पुणे विभागावर राहिली नाही असं ठामपणे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल. दादा, दुसरा एक विभाग आहे एक्साईज नावाचा. एक्साईज करून फारशी कारवाई होताना दिसत नाही. पोलिसात तर जबाबदार आहेतच, एक्साईजवरती काय सांगाल? हे बघा, एक्साईजचं तेवढंच इक्वली जबाबदार आहे. एक्साईजची सुद्धा तिथं जबाबदारी आहे. एक्साईज विभागाकडे मनुष्यबळ कमी असतं. जेव्हा एखादी रेड टाकायची असते तेव्हा पोलीस विभागाचा वापर ते तिथं करत असतात. आता पोलिसांनी एक्साईजला मदत केली का नाही केली हे एक्साईज डिपार्टमेंटली सांगावं. आणि जर एक्साईज डिपार्टमेंटली सांगावं नाही आम्हाला मदत केली, मग आम्हाला त्यांना विचार तुम्ही काय गोट्या खेळत होता का? तुम्ही गवत उपटत बसला होता का? तुम्हाला काय या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही का? माणूस मेल्यानंतर तुम्ही जर पुढाकार घेऊन तिथं फक्त थातून मातून उत्तर देणार असाल तर मग याला एक्साईज डिपार्टमेंटसुद्धा जबाबदार आहे. नाही तर एक्साईज डिपार्टमेंटली सांगावं आम्हाला पोलीस डिपार्टमेंटली तिथं कुठं मदत केली नाही. आता पोलीस प्रशासनाशी आम्ही बोललेलो आहे, पण आता पांढरे मळ्याला आम्ही स्वतः जाऊन तिथं असणाऱ्या लोकांशी आम्ही चर्चा करणार आहे. तिथल्या लोकांची विनंती आहे की आमच्यापाशी या, आमचं काय चाललंय, कशा पद्धतीने इथं अंधाधुंद पोलीस प्रोटेक्शनमध्ये दारू विक्री होत होती हे तिथले लोक आम्हाला सांगणार आहेत. त्यामुळे आत्ता आम्ही पांढरे मळ्याला आत्ता तिथं त्या ठिकाणी लगेच चाललेलो आहोत. एक हिंदी सवाल है, आपको पुणे सीपी पर तंज कस रहा है पूरे मामले में, एग्जैक्टली क्या कहना है? देखो, सीपी साहब से हम मिले, उनसे बात की. उन्होंने बताते वक्त बताया कि पिंपरी चिंचवड़ में 13 मौतें वहाँ पे इलीगल दारू पीने के कारण हुई. और ये जो पुणे सिटी में हड़पसर में जो 5 मौतें वहाँ पे हुई है उसके बारे में अभी तक क्लैरिटी नहीं आई. तो हमारा डायरेक्ट प्रश्न ऐसा है कि पिंपरी चिंचवड़ में निकाल भी मिल जाता है या निर्णय भी लिया जाता है कि वहाँ पे मौतें ये इलिसिट दारू या इलीगल दारू पीने के कारण वहाँ पे हुई, तो पुणे का पुलिस डिपार्टमेंट अभी तक क्या कर रहा है? उसी के साथ मैं खुद ससून जो गवर्नमेंट का हॉस्पिटल है वहाँ पे हम गए थे. वहाँ पे अधिकारी ने हमको इन्फॉर्मेशन देने के लिए ना बोला या बोला कि कॉन्फिडेंशियल इन्फॉर्मेशन है, लेकिन हमने हमारे लेवल पे इन्फॉर्मेशन निकालने के बाद एक व्यक्ति ब्रॉड डेड था और बाकी 4 जो थे वो ट्रीटमेंट करते करते वहाँ पे अनफॉर्चुनेटली उनकी डेथ हुई. और पिंपरी चिंचवड़ में 13 तो टोटल 18. और ये जो 5 लोग हैं जो उनका डेथ हुआ है उनका रीज़न डेफिनेटली अल्कोहल कंजप्शन है. और उसमें से 3 लोग ये हड़पसर का पांढरे माड़ा जो है वहाँ के रहने वाले हैं और दूसरे 2 थोड़ा सा दूर है, लेकिन अल्कोहल जो कंज्यूम किया एक ही दुकान से किया गया वो भी इलीगल है. और दोनों पिंपरी चिंचवड़ और पुणे में जो दारू सप्लाई की वो एक ही सप्लायर है. तो हमारा कहना है एक्साइज डिपार्टमेंट भी जिम्मेदार है और यहाँ के सीपी भी वहाँ पे जिम्मेदार है. तो सरकार के माध्यम से जल्द कार्रवाई पुलिस डिपार्टमेंट पे वहाँ पे होनी चाहिए. और मेरे सोशल मीडिया पे एक स्पाई कैमरा से जो वीडियो लिया है वो वहाँ पे हमने डाला है. उस स्पाई कैमरा में यही दिखता है कि वहाँ पे पुलिस डिपार्टमेंट्स के माध्यम से वहाँ पे खंडनी या वहाँ पे एक्सटॉर्शन ओपन वहाँ पे किया जा रहा है. मतलब पुलिस डिपार्टमेंट किस में बिजी है? तो पैसा कमाने में बिजी है. वहाँ पे जो तारीख है 2023 के, लेकिन स्पाई कैमरा की तारीख वो न चेंज करने के कारण 23 की दिखती है, लेकिन वो वीडियो 3-4 दिन पुराना है. सीपी साहब को भी बोला है आप अपने माध्यम से देखो वो पुलिस कौन है, उसके ऊपर आप क्या कार्रवाई करना चाहते हो. एक्साइज डिपार्टमेंट सुनेत्रा पवार के पास है, तो ये आपको वाकई लग रहा है कि अजित पवार ना होने के कारण इस तरह? देखो, अजित दादा का स्टाइल जो था इमीडिएटली एक्शन लेने का वहाँ पे था. न भाजपा में कोई नेता है जो दादा का लेवल वहाँ पे दादा के लेवल का काम कर सकता है, न अजित दादा के पक्ष में न एकनाथ शिंदे साहब के पक्ष में. आज अनफॉर्चुनेटली दादा न होने के कारण जो परिस्थिति पुलिस डिपार्टमेंट की है या अलग गवर्नमेंट विभाग के बहुत प्रॉब्लमेटिक वहाँ पे हुई है. तो यहाँ पे कोई किसी भी प्रशासन के अधिकारी पे ऊपर किसी का भी कंट्रोल वहाँ पे नहीं है. इसीलिए पुणे शहर में ड्रग्स बढ़ते जा रहे हैं. उसी के साथ कोयता गैंग जो है जो जहाँ पे एक्स लेके लोगों का वहाँ पे मर्डर किया जा रहा है वो या उनके ऊपर वहाँ पे घाला डाला जा रहा है, ये सब उसके प्रमाण बहुत ज़्यादा इस पुणे सिटी में बढ़ते जा रहे हैं, ऐसा हमारा सबका कहना है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.